नाश्त्याचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला का? आज आपण 1 कप तांदळापासून सर्व फॅमिलीसाठी नाश्त्याचा हा नवीन प्रकार कसा करायचा ते पाहणार आहोत। याला तुम्ही धिरडे, डोसे, घावन काही पण म्हणा, खूप भन्नाट लागतो। नक्की एकदा ट्राय करून बघा। शिवाय एवढा पौष्टिक नाश्ता 10च मिनिटात करून तयार होतो। सकाळी बनवलेले हे धिरडे दुपारपर्यंत असेच मऊ लुसलुशीत राहतात। रेसिपी खूप साधी सोपी आहे, घरच्याच साहित्यात बनवलेली आहे, त्याच्यामुळे ती तितकीच हेल्दी पण आहे। हाय हॅलो नमस्कार, मी वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ वाया न घालता काही टिप्ससह रेसिपी सुरू करू। हे डोसे किंवा धिरडे करण्यासाठी इथे मी रॅशनचे तांदूळ घेतले। रॅशनचे तांदूळ जर नसेल यामध्ये थोडा जाडा तांदूळ मिळतो, ते तुम्ही घेऊ शकता, किंवा तोही नसेल तर कोलम घेतला तरी चालते। साधारण हे तांदूळ 200 ग्राम असतील। 1 कप तांदळासाठी 1 मोठा चमचा मी मूग डाळ घेतली। मूग डाळीसोबत चना डाळ पण घालता येईल। मूग डाळ घातल्यामुळे पिठाला छान चिकटपणा येतो व डोसे चवदार होतात। हे डोसे मी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवणार आहे, त्यामुळे डाळ तांदूळ मी संध्याकाळी उशिरा भिजत घातले होते। तुम्हाला हे डोसे जर मधल्या वेळेत किंवा सायंकाळी करायचे असतील तर किमान 2 तास अगोदर डाळ तांदूळ भिजत ठेवायचे। सकाळी जर करायचे असतील तर संध्याकाळी उशिरा भिजत ठेवायचे, म्हणजे सकाळपर्यंत हे डाळ तांदूळ व्यवस्थित भिजतात। डाळ तांदूळ भिजत ठेवण्याच्या अगोदर याला व्यवस्थित फटकून वगैरे घ्यायचं। याच्यातला काही काडी कचरा असेल तर तो काढून टाकायचा। हे डाळ तांदूळ आपल्याला एकत्र मिक्स करून भिजत ठेवायचे। रात्रभरासाठी हे डाळ तांदूळ मी भिजून घेतले। डाळ तांदूळ आपण एकदा चेक करू व्यवस्थित भिजले का। डाळ दोन्ही हाताने दाबल्याच्या नंतर अलगद असे 2 तुकडे होतात, म्हणजे डाळ तांदूळ आपले व्यवस्थित भिजलेले आहे। लगेचच आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे। डाळ तांदूळ भिजवण्याची एवढीच पूर्वतयारी आहे। हे जर भिजलेले असेल तर तुमचा हेल्दी नाश्ता 10 मिनिटातच तयार होतो। लगेचच हे डाळ तांदूळ आपल्याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे। डाळ तांदूळ बारीक करण्याकरता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे करून डाळ तांदूळ टाकून बारीक असे दळून घ्यायचं। याच्यामध्ये पाण्याची खूप अशी आवश्यकता पडत नाही, डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेले असतात। तर 1-2 चमचे जर पाणी लागलं तर ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि डाळ तांदूळ हे बारीक पेस्ट तयार करायची। चिकट असं पीठ आपल्याला दळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता खूप असं स्मूथ पीठ मी इथे दळून घेतलं। आता अशाच पद्धतीनं मी बाकीचेही डाळ तांदूळ बारीक असे दळून घेते। या पिठामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं पाणी घालायचं आहे, पण पाणी हे सुरुवातीला घालायचं नाही। कमी पाण्यामध्ये हे पीठ दळून घ्यायचं, म्हणजे सुरुवातीलाच हे बॅटर आपल्याला पातळ करायचं नाही। जसं लागेल तसं याच्यामध्ये पाणी तुम्ही ॲड करू शकता। हे पीठ आपल्याला स्मूथ असं दळून घ्यायचं, अजिबात त्याच्यामध्ये जाडकणं वगैरे राहिले नाही पाहिजे। आता व्हिडिओमध्ये दिसतं त्या पद्धतीनं बॅटर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते। गॅसवरती कढई ठेवली, 1 चमचा भरून तेल घातलं। तेल छान गरम होऊ द्यायचं। आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी छान फुलू द्यायची। मोहरी थोडीशी फुलली की अर्धा चमचा जिरे घातले। जिरे पण छान फुलू द्यायचे। आता यामध्ये 1 मोठा चमचा तीळ घालायचे। तिळामुळे या डोस्याला खूप छान चव येते। तीळ हे आवर्जून घाला। तीळ छान फुलू द्यायचे, तळू द्यायचे। आता या फोडणीमध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला। हा कांदा आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचा। खूप असा लाल गोल्डन ब्राऊन किंवा रंग बदलेपर्यंत परतवायचं नाही, थोडासा असा मिक्स करून घेतला। आता या फोडणीमध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घातले। तुमच्याकडे जर गावरान टोमॅटो असतील तर ते पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, ते पण याच्यामध्ये छान लागतं। टोमॅटो आणि कांद्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे ज्या भाज्या असतील किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। गाजर, टोमॅटो किंवा आता सध्या कैरीचा सीझन आहे तर ते पण तुम्ही याच्यामध्ये खिसून वगैरे घालू शकता। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं। मीडियम फ्लेमवरती हे आपण 1-2 मिनिटं छान असे परतून घ्यायचे आहे। आता ह्या भाज्या आपल्याला खूप अशा शिजून वगैरे घ्यायच्या नाही, थोड्या अशा क्रंची राहिल्या पाहिजे या पद्धतीनं। इथे आता मी 2 मिरच्या बारीक अशा चिरून घातल्या। मिरच्या आवडत नसेल तर तुम्ही इथे लाल तिखट पण घालू शकता। सोबतच 15 ते 20 कढीपत्त्याची पानं घालायचे। 1-2 मिनिटं हे परतून घेतलं। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ इथे आपण फक्त भाज्याच्या चवीपुरतं घातलं, आणखी आपल्याला बॅटरमध्ये पण मीठ घालायचं आहे, म्हणूनच खूप जास्त मीठ नाही घालायचं। भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या। खूप अशा गाढ भाज्या मी केलेल्या नाही। आता गॅस बंद करते। आता हा मसाला लगेचच आपल्याला बॅटरमध्ये घालून घ्यायचा। हा गरम मसाला या पिठामध्ये मी घालून घेते। या अगोदर आपण पिठामध्ये मीठ किंवा पाणी वगैरे घातलेलं नाही। आता हा व्यवस्थित मसाला आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचा। आता या बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। भाज्याला मीठ घातलेलं आहे तर आपल्याला फक्त पिठाकरता मीठ घालायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही इथे टेस्ट पण करू शकता, मीठ कमी किंवा जास्त थोडं लागत असेल तर तुम्ही इथे घालू शकता।
इथे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। इथे जर तुम्हाला बॅटर घट्ट वाटत असेल तर थोडंफार पाणी याच्यामध्ये तुम्ही घालू शकता। मी डाळ तांदूळ दळताना जेवढं पाणी घातलेलं आहे तेवढ्याच याच्यामध्ये मी हे डोसे करून घेणार आहे। आता लगेच डोसे तयार करून घेऊ। गॅसवरती हाय फ्लेमवरती मी तवा गरम करायला ठेवला। कलथ्यावरती तेल घातलं आणि कलथ्याच्या सहाय्याने तेल संपूर्ण तव्यावरती असं कलथ्याने पसरून घ्यायचं। संपूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं। हाय फ्लेमवरती तवा छान गरम करून घेतला। आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला डोसा घालायचा आहे। हे डोसे आपल्याला चमच्यानं किंवा वाटीच्या सहाय्याने घालायचे आहे। आता आपल्याला जेवढे डोसे मोठे करायचे आहे त्या पद्धतीने याच्यामध्ये पीठ घालायचे। आता याच्यामध्ये आपण काही भाज्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे हे पटकन पसरून घेता येत नाही। असं चमच्यानं आपल्याला अलगद चमचा फिरवत हे डोसे आपल्याला थोडे पातळ असे करून घ्यायचे। खूप डोसे आपल्याला खूप असे जाड ठेवायचे नाही, नाहीतर हे खाताना चिवट लागतील। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला खालची साईड छान असा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची। आपण ह्याला झाकण न ठेवता हे करू शकतो, पण झाकण ठेवल्यामुळे वरची साईड पण छान अशी मऊ होते। सुरुवातीला झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटं याला वाफून घेतलं। झाकण काढून बघा वरची साईड पण छान अशी मऊ झाल्यासारखी दिसते। आता यावरती थोडंसं सर्व बाजूने तेल घालायचं। आता लगेचच याला कलथ्याच्या सहाय्याने कडा मोकळ्या करत याला पलटून घ्यायचं। आता सुरुवातीचं धिरडं असल्यामुळे याच्यात आपण तेल पण थोडंसं जास्त घातलं। आता ह्या दुसऱ्या धिरड्याला आपल्याला एवढं तेल पण घालायची गरज पडत नाही। आता पलटी केल्याच्या नंतर खालची साईड पण व्यवस्थित भाजलेली आहे। आपल्याला 2-3 मिनिटं हे खालीवर करत छान असं हे धिरडं भाजून घ्यायचं। आता इथे मी तुम्हाला आणखी एक धिरडं करून दाखवते। इथे आपण तेल अजिबात घातलेलं नाही, सुरुवातीला तेल भरपूर घातलं आहे। आता तवा पण व्यवस्थित सेट झाला आहे। तर याच्यावरती आता आपल्याला पातळ असे धिरडे घालायचे। सुरुवात व्हिडिओमध्ये दिसतं त्या पद्धतीनं पांगून घ्यायचं। झाकण ठेवून खालची साईड 1-2 मिनिटासाठी भाजून घेऊ। 2-3 मिनिटांनंतर झाकण काढल्याच्या नंतर बघा किती छान असा रंग पण दिसतो। आता यावरती थोडंसं तेल सोडून घेते। सर्व बाजूने तेल सोडल्याच्या नंतर कलथ्याच्या सहाय्याने कडा मोकळ्या करत याला पलटी करून घ्यायचं। पहा ह्या धिरड्याला दुसऱ्या साईडने पण खूप छान असा रंग आलेला आहे। अधूनमधून याला पलटी करून दुसरी साईड पण छान अशी भाजून घ्यायची। आता मी याच्यावरती आणखी थोडंसं तेल सोडून घेते आणि हे धिरडं अधूनमधून पलटी करून व्यवस्थित असं भाजून घेते। हे धिरडे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता। हे धिरडे तुम्ही टोमॅटोच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। तुम्हाला माझ्या साध्या सोप्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।